हॅलो फ्रेंड्स, राधे राधे। आज आम्ही निघालो आहोत आंबिवलीला जाण्यासाठी। आम्ही घरातून निघालो आहोत आणि आता आम्ही जात आहोत स्टेशनला। दिवा स्टेशनला निघालो आहोत। आम्ही वॉकिंगने आता जात आहोत। दुपारचे 3 वाजलेले आहेत, पण पावसाचे वातावरण झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता। आता आम्ही ते एक्सप्लेटर वरती आलो आहोत आणि एक्सप्लेटर वरून आम्ही आता वरती ब्रिज वरती जाणार आहोत आणि ब्रिज वरती आम्ही तिथे तिकीट काढून सरळ जाणार आहोत स्टेशनला। तर तुम्ही बघू शकता, ही आहे माझी भाची प्रसिद्धी आणि माझी मम्मी आणि मी। आम्ही तिघे निघालो आहोत आंबिवलीला। मम्मीची माझ्या स्टुडंट आहे। तिचे आणि आमचे रिलेशन फार चांगले आहेत, तर आम्ही निघालो आहोत तिच्याकडे। तर तुम्ही पाहू शकता, मला शूट करायची होती त्यामुळे मी तिकडे गेली होती नदीवरती आणि दिवा स्टेशनला आहोत आम्ही आता आणि आम्ही फायनली गाडी पकडली आणि इथून आम्ही निघालो आहोत आंबिवलीला। आणि तुम्ही बघू शकता, बाहेर पाऊस पडत आहे। मगाशी पावसाचे वातावरण होते आणि आता पाऊस चालू झालेला आहे आणि इथे आहे मी आणि इथे आहे माझी भाची प्रसिद्धी आणि मी। ट्रेन मध्ये जास्त गर्दी नव्हती आणि दुपारचा टाइम होता आणि अचानकच वारा सुरू झाला आणि पाऊस व्हायला लागला आणि इथे माझी मम्मी उभी राहिलेली आहे आणि बाहेर छान पाऊस पडत आहे। पहिलाच पाऊस आहे हा आजचा। ही आहे खाडी दिवा आणि डोंबिवलीच्या मधली ही आहे खाडी आणि ही आहे माझी मम्मी आणि हे आहे मी। इथून आम्ही सीमाताईकडे जाणार आहोत। मला तिकडे नदीवरती जायचं आहे, तिकडे मला थोडंसं शूट करायचं आहे। फायनली आम्ही आंबिवली स्टेशनला पोहोचलो आणि सीमाताईचे मिस्टर आम्हाला घ्यायला आले होते ऑटो घेऊन। त्यांची स्वतःची ऑटो होती। त्यानंतर आम्ही इथून ब्रिज वरती चढलो आणि ब्रिज वरती चढून आम्ही नंतर गेलो आंबिवली ईस्टला आणि आम्ही फायनली पोहोचलो ऑटोमध्ये। आम्हाला सीमाताईचे मिस्टर भेटले आणि आम्ही बसलो त्यांच्या ऑटोमध्ये। हे आहे सीमाताईचे मिस्टर जे ऑटो चालवत आहेत आणि इथून मी आता रेडी होऊन जाणार आहे नदीवरती शूट करायला। आम्ही आलेलो आहोत नदीवरती। तिथे आहे शंकर भगवानचे मंदिर, छान आहे रील्स काढण्यासाठी। आणि हे बघा, आपले हे आहेत संत तुकाराम महाराज जे वैकुंठाला गेले देहासहित। हे आहेत आपले तुकाराम महाराजांचं इथे स्मारक आहे आणि इथे पुढेच आपलं मंदिर आहे। तुम्हाला दाखवते, सुंदरस असं मंदिर आहे इथे आणि इकडच्या राईट साइडला आहे मोठं स्मारक जे शंकर भगवानचं आहे आणि इथे आहे बैलजोडी, सर्जा राज्याची बैलजोडी। बघा तुम्ही किती सुंदर आहे। आणि इथे लेफ्ट साइडला आहे शंकर भगवानचे मंदिर आणि खाली आहे नदी। त्यानंतर इथे मी शंकर भगवानची मूर्ती तुम्हाला दाखवते। अतिशय सुंदर अशी आहे ही मूर्ती। दर्शनासाठी आम्ही आलो होतो। सोमवारचा दिवस होता आणि दर्शनासाठी इथे आम्ही आलो होतो। तसेच रील्सही इथे आल्यानंतर आम्ही काढले। आणि ही आहे नदी जी उल्हास आणि आंबिवली अशी उल्हासची ही नदी आहे जी आंबिवलीमध्ये आहे ही नदी।
आणि हे आहे मंदिर। पहिले ही नदी फारच छान होती आणि खूपच सुंदर होती ही नदी, पण आता नदी एवढी छान राहिलेली नाहीये, कारण लोक तिथे घाण वगैरे टाकतात पाण्यामध्ये। आणि ह्या आहे नंदी, आहे इथे नंदी, हे आहे कासव। आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे दर्शन घेण्यासाठी। आणि हे आहे श्री वैकुंठेश्वर महादेव मंदिर। वैकुंठेश्वर महादेव मंदिर आहे हे। आणि इथे बसलेली आहे व्हाईट ओढणीवाली पिवळ्या ड्रेसवाली सीमाताई, जी तिचा सोमवार उपवास होता आणि ती इथे पूजा करत आहे। हे आहे आपले वैकुंठेश्वर महादेव मंदिर, जे फार जुनं मंदिर आहे। इथे शंकर पार्वती माताचं फोटो लावलेला आहे। हे आहे आपले महादेवांचं मंदिर। आणि त्यानंतर इथे आहे बैलांची जोडी। आणि इकडच्या साईडला त्याच्या बाजूला इथे आहे गाय आणि वासरू यांची जोडी। आणि हे आहे तिकडचं वातावरण। त्यानंतर इथे मी रील्स काढल्या, जे मंदिराच्या मागे सर्व केळीच्या बागा होत्या, मंदिराच्या मागे नारळाची झाडं होते आणि तिथे मी रील्स काढलेल्या आहे। रील्स काढण्यासाठी इथे मी आलेली होती आणि माझं रील्स काढून झाल्यानंतर हे आहे, बघू शकता तुम्ही, इथे नारळाची झाडं आहेत छान छान। नारळाची झाडं आहेत। त्यानंतर त्याच्या बाजूलाच एक दुसरे महादेव मंदिर आहे, आम्ही तिकडे गेलो। बघू शकता ते महादेवाचं दुसरं मंदिर आहे। आतमध्ये नेऊन दाखवते हे मंदिर कसं आहे। हे तुलसी वृंदावन आहे आणि हे आहे मंदिर, छोटंसं महादेवाचं मंदिर आहे हे। आज सोमवार असल्यामुळे लोक दर्शनासाठी आलेले होते। तुम्ही बघू शकता इथे पिंड थोडीशी वेगळी आहे, जसे महादेव नाहीये, याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आहे। पिंड जवळ थोडीशी वेगळी आहे। हे असं आहे मंदिर, तुम्ही पाहू शकताय मंदिर। हे बघा, ही पिंड अशी आहे, इथली गोलच आहे इथे पिंड।
फायनली संध्याकाळ झाली होती आणि आम्हाला फार उशीर होत होता, त्यामुळे आम्ही निघालो मंदिरातून बाहेर आणि हा आहे रस्ता. आम्ही आता चाललो आहोत घरी. घरी जाऊन आम्हाला पुन्हा मला ड्रेसिंग चेंज करून यायचे होते दिव्याला. पुन्हा आम्ही सीमा गेलो आणि तिथून मी चेंज करून पुन्हा आले दिव्याला. तर कसा आहे हा माझा लूक? तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ही आहे सीमाताई आणि ही आहे माझी मम्मी आणि ही आहे माझी बाची प्रसिद्धी. तुम्हाला माझा हा लूक आवडला असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.